कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 22. कसली मेहनत? ती वैतागून म्हणाली. अगं जिम करतो ना मी रोज आणि बायकोला माझ्या मेहनतीची जरा पण कदर नाहीये. तो नकली नकली रागवत म्हणाला. तुम तूच म्हणाली ना मी खड्ड्यात पडा म्हणते, पडता का? नाही, मी फक्त माझ्या फायद्याचं ऐकतो. तिने ज्या हाताने त्याचा हात पकडला होता तो हात दुसऱ्या हाताने पकडून तिला त्याने जवळ ओढलं. ती त्याला पहिल्यांदा असं पाहत होती, कारण तो कधीच असं तिच्यासोबत वागला नव्हता. तिचा एक हात त्याच्या ओल्या खांद्यावर होता. तिने डोळे मिटून घेतले होते. तिचं बालिश वागणं पाहून तो गालात हसत होता. डोळे उघड, तो तिच्या कानात कुजबुजला. तिने नाहीत मान हलवली. माझ्याकडे बघ. नाही. त्याने तिच्या कमरेला पकडून अजून जवळ ओढलं. पहिलंच तर प्रेम असून पण तिला व्यक्त होता येत नव्हतं आणि ना त्याच्यासोबत पहिल्यासारखं वागायला जमत होतं. तरी ती प्रयत्न करत होती. त्याला जो पर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्या मनातल्या गोष्टी लपवून ठेवायची. पण त्याचं असं वागणं पाहून तिला अजून जास्त त्रास होत होता. त्याच्या मनात काय आहे ती समजू शकली असती आतापर्यंत, पण तिला नको होतं तसं. कारण त्याच्या मनात तिच्यासाठी प्रेमापलीकडे प्रेम होतं, पण ते त्याला समजत नव्हतं. आणि त्याचं न सांगता काळजी घेणं, तिची चेष्टा करणं, तिला हक्काने रागवणं, तिच्या मनातलं ती सांगायच्या अगोदर समजून घेणं, तिला मनवणं ती एन्जॉय करत होती. त्याचं ते प्रेम नाही म्हणून प्रेम करणं आवडत होतं तिला. पण त्या आवडीपेक्षा त्याच्यावर प्रेम झालं होतं तिला. कोणत्याही कारणाची तिला गरज नव्हती प्रेम करावं आपण त्याच्यावर म्हणून. व्हायचं होतं होऊन गेलं. अचानक त्याच्यात जसं गुंतत गेली, कधी जबाबदारीने कधी जबरदस्तीने, पण तो गुंता तिला आता जास्त प्रिय झाला होता. त्याच्यासोबत गुंफलेल्या या नात्याच्या, मैत्रिणीच्या, प्रेमाच्या अलीकडे पलीकडे असलेल्या नात्याला, जबाबदारीच्या, जबरदस्तीच्या, नवरा बायकोच्या अशा कितीतरी नात्यासोबत तिला गुंतून जायचं होतं. फक्त अपेक्षा एकच होती की समोर गुंतना तोच हवा तिचा म्हणून. आर्यन सोडा, मला जाऊ द्या. तुम्ही ओले आहात, मी पण ओली आहे. ती असंच डोळे बंद करून म्हणाली. मी म्हणालो अगोदर डोळे उघड आणि माझ्याकडे बघ आणि लाजू नकोस, मी काही करत नाहीये. तो शेवटचं वाक्य म्हणत तिच्या कानावर फुंकर मारली. पहिलंच त्याने जवळ घेतल्याने गराटलेली ती त्या फुंकर मारल्याने अजूनच तिने अंग चुरून घेतलं आणि तो तिला तसंच मिठीत पकडून तिच्या बदलणाऱ्या हावभाव बघत होता. एकटक. आता जर तुम्ही नाही ना मला सोडलं तर बघा मी काय करेल, ती धमकी देत म्हणाली. काय करशील? तो तिच्या पाठीवरून हात फिरत म्हणाला. तुम्हाला ना फक्त मी फुटबॉल समजेल, बाकी पुढे मी काय करेल ते सांगायची गरज नाहीये. तिने तिचं शस्त्र काढलंच शेवटी. तिच्या या वाक्यावर त्याने तिला सोडून दिलं. ठीक आहे ठीक आहे, तिथं टेबलवर तुझं टॉवेल आहे, घेऊन जा. ती गालात हसली. मिठू, एक मिनिट. काय? ती दरवाजाजवळ थांबून म्हणाली. तो परत तिच्यासमोर आला आणि तिच्या कपाडावर किस केलं. 10 सेकंद तरी त्याने तिच्या कपाडावर ओठ टेकवले होते. तो नंतर बाजूला झाला. गुड नाईट, तो तिच्या गालाला थुपटत म्हणाला. ती त्याच्या वागण्यावर गोड लाजली आणि काही न म्हणता निघून गेली. ती गेल्यावर तो पण कपडे घालायला निघून गेला. त्याने त्याचं आवरून झाल्यावर येऊन बेडवर झोपला. सलग गाडी चालवण्यामुळे त्याची पाठ दुखत होती आणि त्याला आता प्रचंड झोप येत होती. 2-3 दिवस ती सोबत बाजूला असल्याने तिची सवय झाली होती. घरी जरी एका रूममध्ये राहत असलो तरी दोघं वेगळे वेगळे असायचे. पण 2-3 दिवस झालं त्याच्या दिवस एकमेकांपाहूनच सुरू व्हायचा आणि शेवट पण. दिवसभर दोघे सोबतच होते आणि आज पण प्रवासात तिच्या बडबड करण्याने तो पण गप्पा मारतच प्रवास करत होता. नाहीतर नेहमी तो एकटाच यायचा आणि जायचा. तो तिची बडबड आठवून गालात हसत होता, एकटाच. आणि आत्ता त्याचं वागणं त्याच्यासाठी नवीन होतं. तिची खोडी काढण्याचा स्वभाव आजकाल तो पण एन्जॉय करत होता. तिच्यासारखं वागत होता. त्याने बाजूचा पिलो उचलला आणि त्याला मिठी मारली. पिलोमध्ये रूम फ्रेशनरचा हलका वास येत होता, पण तिच्या नैसर्गिक सुगंध त्याला त्यापेक्षा जास्त आवडायचा. त्याने तो पिलो पण फेकून दिला आणि नेहमीसारखा वाकडा तिकडा होऊन झोपून गेला. ती तर अंगावर पांघरून लपेटून ती कितीतरी वेळ त्याचं बोलणं आणि त्याचा स्पर्श आठवून लाजत होती. थकली असल्याने ती विचार करतच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी दोघे भार्गवच्या घरी आले होते. मिठू, हेच फ्लॅट आहे ना समोरचं? आर्यन लिफ्टमधून बाहेर येत म्हणाला. हो हेच. एक मिठू. काय? मी तुला सोडून जातो परत. मी ओळखत नाही कोणाला. अहो सौरभ आहे घरी, तो कालच आला आहे. तरी नको.
चला ना प्लीज, दादा पहिलंच लग्न करू नको म्हणत होता, त्यात तुम्ही असं वागलात तर त्याला शंका येईल ना, प्लीज. ओके, मी बसतो थोडा वेळ आणि मग जातो, कारण आज ऑफिस आहे माझं. ठीक आहे, ती नाराजीने म्हणाली. दोघं बोलत फ्लॅटसमोर पोहोचले होते. अन्वीने बेल वाजवली. तो सौरभने दार उघडलं. त्याला समोर दोघे दिसले. अन्वीने हातातले बॅग तिथेच टाकले आणि जाऊन त्याला गळ्यात पडली. भाई मिस यू, ती त्याला मिठी मारत म्हणाली. पण मी तुला मिस केलं बच्चा, मी तुला भेटायला येणारच होतो, पण काम निघालं म्हणून नाही जमलं बाळा, सॉरी. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. अरे सौरभ, त्यांना आत तर घे. स्वरा वहिनी किचनमधून बाहेर येत म्हणाल्या. सॉरी अहो, आत या. अन्वी सौरभपासून लांब होत म्हणाली. अरे थांबा तिथेच, वहिनीच्या आई म्हणाल्या. काय झालं काकू? अन्वी आर्यनच्या बाजूला थांबत म्हणाली. अगं त्यांना ओवाळून घ्या आत, पहिल्यांदा जोडीने आलेत. त्या आरतीचं ताट घेऊन येत म्हणाल्या. आर्यन तर फक्त काय चालू आहे बघत थांबला. तो फक्त तिथे सौरभला ओळखत होता. जिजू, तुम्हाला चालतं ना हे सगळं? सौरभला वाटलं त्याला विचारावं. अरे चालतं त्यांना, मानतात तेच पण सगळं. तो काही म्हणायच्या अगोदर अन्वी म्हणाली. ती असं म्हणतच काकू पुढे आल्या आणि त्यांनी दोघांना ओवाळलं. भाई, बॅग माझ्या रूममध्ये ठेवून ये, अन्वी सोफ्यावर बसत म्हणाली. काय नौकर वाटलो का तुला मी? वहिनी, भाई ऐकत नाहीये मी काय म्हणते ते. मला जा म्हणतो इथून, का आलीस म्हण. सौरभ, काय चालू आहे तुझं? आल्या आल्या किती दिवसांनी आली ती? वहिनी किचनमधून ओरडल्या. जिजू बसा तुम्ही, मी पाणी आणतो. असं म्हणत त्याने अन्वीच्या बॅग उचलल्या आणि आत निघून गेला. मग काकू काका कुठे आहेत? ते आणि भार्गव बाहेर गेलेत, येतील आता. मी फोन करून सांगितलं आहे त्यांना. काकू तिच्या बाजूला बसत म्हणाल्या. आर्यन तर फक्त घर आणि बाकी काय बोलत आहेत तेच बघत होता. मध्ये मध्ये काकू त्याला बघत असताना त्यांना स्माईल करत होत्या. मिठू, कसला भारी दिसतोस तुझा नवरा, काकू तिच्या कानात हळू म्हणाल्या. ते तर आहेच, ती त्याच्याकडे पाहून म्हणाली. तिने आता कुठे त्याला पाहिलं आणि त्याचा कन्फ्यूज चेहरा पाहून तिला समजलं. अहो चला आपण नाश्ता करून घेऊ, अन्वी उठत म्हणाली. तो काही न म्हणता उठला. तोच सौरभ पाणी घेऊन आला. जिजू पाणी. हां म्हणत त्याने त्याच्या हातून ग्लास घेतला. अन्वी सौरभला काहीतरी म्हणाली. जिजू, आपण नाश्ता करून घेऊ, मी पण थांबलो होतो तुम्ही येणार म्हणून. सौरभ असं म्हणत आर्यनला घेऊन नाश्त्याला बसला. काकू आणि अन्वी किचनमध्ये निघून गेल्या. हो करू, पण मिठू म्हणजे तिचं पण नाही झालं, आम्ही घरीच करणार होतो पण उठायला उशीर झाला, तो तिच्या काळजीने म्हणाला. ती तर सगळ्यांना भेटून भयानक खुश होती. ती तहान भूक विसरली होतीच. मी आणतो बोलवून, तुम्ही बसा. सौरभ असं म्हणून निघून गेला. आर्यन एकटाच बसला होता. त्याने मोबाईलमध्ये डोकं घातलं होतंच तोवर बेल वाजली. चौघं आत गप्पा मारत थांबले होते. सौरभ आणि मिठू विसरले पण होते की बाहेर आर्यन बसला आहे. दुसऱ्यांदा बेल वाजवल्यावर तोच उठला. त्याने दरवाजा उघडला. दारात स्वरा वहिनीचे बाबा आणि भार्गव उभारले होते. आर्यनला माहिती नव्हतं कोण आहेत ना त्यांना माहिती होतं हा कोण आहे. दोघांनी अंदाज बांधला. ते दोघे आत आले. दुसऱ्या बेलच्या आवाजाने अन्वी बाहेर आली होती. तिने किचनचा दरवाजामधून बाहेर पाहिलं आणि तिथूनच ओरडली. दादू मी आले, आणि पडतच आली. आर्यनला कन्फ्यूज होऊन पाहणारा भार्गव तिच्या आवाजाने त्याला समजलं. तोच अन्वीने येऊन त्याला मिठी मारली होती. दादू, मी मी खूप मिस केलं तुला. मी बेबीला पण पाहिलं नाही जोपर्यंत तुला पाहत नाही. मला खूप आठवण येत होती तुझी, ती कापऱ्या आवाजातच म्हणाली. शांत हो, मी इथेच आहे ना. मी पण खूप मिस केलं माझ्या पिल्लूला, पण आता लग्न केलं ना तिने, मग आम्ही कसं भेटणार तिला सारखं. मग मनात नसताना सुद्धा लांब राहावं लागलं तिच्यापासून. तो तिच्या डोक्यावरून हात फिरत म्हणाला. दादू, मिस केलं मी तुला खूप खूप सारं, ती डोळ्यात पाणी आणत म्हणाली. त्याच्या पण डोळ्यात पाणी आलं होतं. 1 वर्षानंतर भेटत आहोत ना म्हणून खूप खूप आठवण जमा झाली माझी. तो त्याचे ओले डोळे पुसत म्हणाला. सगळे त्यांना बघत होते. स्वरा पण दरवाजात थांबून त्यांना बघत भरलेले डोळे पुसले. तुला इगो खूप आहे म्हणून तू तू असं भांडून आलास काकूसोबत आणि मला पण भेटला नाहीस, ती त्याच्यापासून लांब होत म्हणाली. अगं मिठू, दादाची ओळख करून दे ना जिजूंना, सौरभ वातावरण हलकं करण्यासाठी म्हणाला. हो म्हणत तिने भार्गवला सोडलं आणि आर्यनजवळ गेली. हे आर्यन देशमुख, ती हसत त्यांच्या दंडाला पकडत म्हणाली. दोघं एकमेकांना बघत होते. मी तुम्हाला ओळखतो राईट? आर्यन भार्गवला बघून म्हणाला. मला आठवत नाही आहे. भार्गव कन्फ्यूज होऊन म्हणाला. 1 मिनिट,
फोन काढला आणि फोनमधला एक फोल्डर उघडला आणि त्यातला एक फोटो काढून त्यांच्यासमोर पकडला. हे आपण दोघं आहोत ना? आर्यन त्याच्याजवळ जात म्हणाला. भार्गवने तो फोटो निरखून पाहिला आणि त्याला आठवलं. इंटर स्कूल बास्केटबॉल स्पर्धा, 9th A क्लास स्कूलचा चॉकलेट बॉय. भार्गव हसत म्हणाला. त्याने हसत मान हलवली. 10th क्लास बोट टॉपर आणि माझा बास्केटबॉल बडी. आर्यन हसत म्हणाला. आर्यन यार, चक्क 12 वर्षांनी भेटत आहोत आपण. भार्गव हसत त्याला मिठी मारली. दोघं इतक्या वर्षांनी भेटून खुश झाले होते. प्लीज तुम्ही हळू जरा, बाळ उठलं, वहिनी तिथून म्हणाली. चला पहिलं बाळ बघू. अन्वी आर्यनचा हात पकडत म्हणाली आणि त्याला खेचत घेऊन चालायला लागली. काकू म्हणाली, अगं असं नाही जायचं, पहिलं हातपाय साफ कर तुझे. ते का आत्ता? अन्वी कन्फ्यूज होऊन म्हणाली. अगं तुला मूल होईल आता आणि अजून बालिश प्रश्न विचारतेस? काकू हसल्या आणि म्हणाल्या, अजून ती लहान आहे आई. भार्गव कोणी म्हणायच्या अगोदर म्हणाला. बाकी सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. हां, खूप लहान आहे ती. पिल्लूच्या पाळण्यात तुझ्या या पिल्लूला झोपव. सौरभ हसत म्हणाला. अन्वी म्हणाली, माझा दादू आणि मी काय करायचं ते बघून घेऊ. तू मध्ये नाक घालू नकोस, वाकडं होईल अजून. तुम्ही दोघं भांडण करणार नाही आहात, समजलं? मिठू फ्रेश हो म्हणाले ना? हो जा. तुम्ही दोघं? वहिनी ओरडल्या. हो, आत्ताच स्वरा वहिनी म्हणाली. ते ऐकावं लागेलच, नाहीतर फुगून जाईल. आर्यन हसत म्हणाला. भार्गव म्हणाला, स्वरा, अगं हा आर्यन आहे. ती पुढे आली कारण तिने त्याला पाहिलंच नव्हतं. अरे माकड, तू तू आत्ता भेटतोय एवढ्या वर्षांनी? हां, केवढा बदलला आहेस तो अजून. स्वरा त्याला बघत म्हणाली. तुला माहिती मिठू, तुझ्या वहिनी आणि दादाचं आमच्या बास्केट टीमने जुळवलं होतं. आर्यन हसत म्हणाला. अन्वी म्हणाली, मला माहिती आहे ते, पण त्यात तुम्ही पण होतात. हां मग? ही 2 वेड्यांची वेडी माझ्याच क्लासमध्ये होती आणि वर तर हिला पहिलं आवडला होता भार्गव आणि हिच्याकडून मी नोट्स घ्यायचो आणि मी भार्गवच्या टचमध्ये असल्याने ही पण माझी मदत करायची. नाही तर वर्गात हिचा आवाज पण नसायचा. आर्यन हसत म्हणाला. 1 मिनिट प्लीज, मला नंतर सांगा, मला पहिलं बेबीला बघायचं आहे. आर्यन चला आपण फ्रेश होऊन येऊ. अन्वी त्याचा हात पकडत म्हणाली. सगळे तिचं वागणं पाहून हसत होते. अन्वीने शेवटी बाळाला हातात घेतलं. पहिलं तर जमलंच नाही, पण शेवटी घेतलं. तिचं झाल्यावर ती अन्वीच्या मागे लागली होती, जो हाताची घडी घालून तिची चालती नाटक पाहत होता. आहो घ्या ना, कसली गोड आहे. नाही पडणार हो. किती क्यूट दिसते ना, अन्वी एक्सायटेड होऊन म्हणाली. सगळे डोक्याला हात लावून बसले होते, भार्गव आणि आर्यन सोडून. आर्यन म्हणाला, मिठू नको मला. अगं मी कधी घेतलं नाहीये आणि ते किती लहान आहे. नको प्लीज. मिठू सोड पिल्लू, तिला झोप येते ना, तिला झोपू दे. भार्गव पण आता थोडाफार वैतागला होता. स्वरा म्हणाली, मिठू अगं त्याचं तरी एक, तो म्हणतोय ना. अगं झोप आली असेल त्याला, थोड्या वेळाने घे तू, पण नाश्ता करून घे. आर्यन कधीचा बसला आहे. वहिनी विसरले मी हे घे. ती बाळाला तिच्या हातात देत म्हणाली. आतू आहे हां मी तुझी. आता ओळख झाली ना आपली, विसरू नको. मी अर्ध्या 1 तासात येते हां. अन्वी तिच्या गालाला बोट लावत म्हणाली. मिठू बस, एवढं तर आम्ही पण पाहिलं नाही आहे तिला, जे तू आल्यापासून पाहते. आता खूप झालं, नाश्त्याला चल यार, मी थांबलो होतो माहिती तुझ्यासाठी. सौरभ वैतागून म्हणाला. तुला कोणी जास्तीचे कामं करायला सांगतं? अन्वी त्याचे केस ओढत म्हणाली. आता ये ना परत, घरी गेल्यावर भाई पास्ता पाहिजे, भाई कॉफी बनवून दे, भाई झाडांना पाणी घाल. तुझ्या भाईला विसर आता. सौरभ रूमच्या बाहेर येत म्हणाला. काकू आणि स्वरा बाळाजवळ थांबल्या होत्या. बाकी सगळे त्याच्या मागे बाहेर आले. भार्गव म्हणाला, मी आणतो नाश्ता, तू बस. मिठू म्हणाली, दादू नको मी आणते. बस ग, तुझी नाटकी सवय आहे, तू आल्यावर आम्हाला काम करायची. परत सौरभ म्हणाला, कोणी केलं रे तुला पोलीस? सांग, त्याला जाऊन बघते, नुसतं मध्ये मध्ये बोलत असतो. अन्वी नाक मुरडत म्हणाली. सौरभ म्हणाला, ते माझं मी बघून घेईन. तुला ऑफिसला जायचं आहे ना, आणि आर्यनला पण जायचं आहे. मग तुम्ही चुपचाप नाश्ता करा, मी घेऊन येतो. आणि आत्ता तुमच्या दोघांपैकी एकाचा आवाज जरी आला ना, तर मी दोघांना नाश्ता देणार नाही. भार्गव एवढं म्हणून निघून गेला. भाई इथे पण काम, तुम्ही सगळे नुसतं काम करा, बाकी फॅमिलीत तुम्हाला इम्पॉर्टंट कुठे आहे? फक्त काम तर असतं तुम्हाला. ती चिडून एकदा सौरभकडे बघून आर्यनकडे बघून म्हणाली. मोबाईलमध्ये पाहणार आर्यन तिचं बोलणं ऐकून गालात असला. सौरभ म्हणाला, अन्वी यार, म्हणून तर जास्त सुट्ट्या आहेत, जास्त काम नाही आहे, परिवारासाठी सुट्टी आहे. अन्वी म्हणाली, मला बोलू नको, जा तिकडं. जोपर्यंत भार्गव नाश्ता घेऊन आला. ती मिठू, काम असतात ना, असं चिडते कशाला हां?
आणि म्हणाला ना तो सुट्टी घेतो म्हणून, तू का एवढी हायपर होतेस? तो तिच्या समोर नाश्त्याची प्लेट ठेवत म्हणाला, मी जाते आज माझ्या घरी, इथे राहत नाही. तुम्हाला वेळ कुठे आहे? मी पण जॉब करते ना, ॲडजस्ट केलं ना मी पण. तुम्हाला काम असतात. ती प्लेट लांब सरकवत रागात म्हणाली आणि उठली. मिठू, काय चालू आहे तुझं? आल्या आल्या भार्गव रागात म्हणाला, मलाच बोल तू. असं म्हणत ती रूममध्ये निघून गेली. सौरभने डोक्यावर हात मारून घेतला. दादू, तू पण ना आता तर आली ती, लगेच रडवलं. मी बोललो असतो ना तिच्याशी. तू पण ना. सौरभ, मी बोलतो तिच्याशी. तिला नाश्ता पण खाऊ घालतो. वेळ निघून गेली तर जेवणार नाही, आर्यन काळजीने म्हणाला. भार्गव म्हणाला, मी जरा चिडलोच. सौरभ म्हणाला, जिजू तुम्ही घेऊन जा आत्ताच नाश्ता. तुम्हाला जायचं आहे ना? आर्यनने मान हलवत दोघांची प्लेट उचलली आणि तो आत निघून गेला. दादू, तुला टेन्शन होतं ना मिठूच्या लग्नाचं? बघ ना आता आता तर जिजू तुझे फ्रेंड्सच आहेत. आता तर तुझं टेन्शन कमी झालं ना? आता काळजी करू नकोस. आर्यन जाताच सौरभ भार्गवला म्हणाला. भार्गव म्हणाला, टेन्शन गेलं रे माझं सगळं. मला खूप काळजी वाटत होती. एक तर त्या वर्धनमुळे तिच्या लाईफमध्ये सगळं निरस झालं होतं. पहिलंच माऊ आणि काका गेले त्यामुळे तुटली. मग तो वर्धन. खुश वाटली रे चेहऱ्यावरून. पहिल्यासारखं सारखे फोन पण करत नाही. केली तर सगळं चांगलंच आहे म्हणायची. चेहरा पाहिलास का तिचा? किती खुल्ला आहे. नाहीतर किती कोमेजलेली असायची जॉब आणि क्लब करून. सौरभ म्हणाला, दादू समजतं रे, आणि तुला माहिती आहे ना ते कसे आहेत. मग आता काळजी नाही तुला वाटायचं. त्याचं लग्न होऊन चूक झाली, पण जे होतं चांगल्यासाठी होतं ना. आर्यनच्या घरचे चांगले आहेत आणि आर्यनचा तर विषयच नाही आहे. तो सांभाळेल नक्की तिला. भार्गव उसासा सोडत म्हणाला. कशाचं टेन्शन आलं आहे तुला? सौरभ त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला. भार्गव म्हणाला, काही नाही, ते खूप मोठे लोक आहेत, आपल्यासारखे नाहीत. जमत असेल ना तिला सगळं. आणि मला का असं वाटतं त्यांच्यात काही नीट नाही आहे. म्हणजे असं वेगळंच वाटत नाही आहे का दोघांना पाहून? अरे यार, तुझी बहीण काही कमी आहे का? तिलाच मिसळायला वेळ लागतो म्हणून असेल. चल मी निघतो, आणि काही असेल तर आपण अजून जिवंत आहोत आणि तोपर्यंत तिला काही होणार नाही. भार्गव म्हणाला, ते पण आहेच. मी जातो. आपण पहिलेला लॉन आहे तिथे मेनू बदल, काहीतरी प्रोग्राम झाला आहे, बघून येतो. सौरभ म्हणाला, जा, तिला पण घेऊन जा, नाहीतर तिला न सांगता ठरवलं तर रुसेल परत. भार्गव म्हणाला, ते आमचं आम्ही बघून घेतो, तू लवकर ये पण. हो येतो. मिठू, एवढ्या गोष्टीला चिडायला काय झालं तुला? आर्यन तिच्या मागे मागे येत म्हणाला. मी वर्षातून एकदा येते, ते पण 2-3 दिवस, तरी यांना माझ्यासाठी वेळ नसतो. फोन केलं तर वेळ नसतो भाईला, सारखं इकडे तिकडे फिरत असतो. आज दिसला किती दिवसांनी. दादू तर नसतो सोबत, पण भाई माझं लग्न झाल्यापासून तर जास्तच लांब राहतोय माझ्यापासून. सतत कामच असतं त्याला. ती भरलेले डोळे पुसत म्हणाली. त्याने नाश्त्याची प्लेट खाली ठेवली आणि गॅलरीमध्ये तिच्याजवळ गेला. इकडे ये अगोदर. तो दरवाज्यातून थांबून म्हणाला. काय? ती नाक वर ओढत म्हणाली. ती त्याच्याजवळ आली तर तिला तो गालात असताना दिसला. ते पाहून तिने गाल फुगवले. अहो, मी रडते आणि तुम्ही म्हणजे हसत आहात? अगं हसू नाही तर काय करू? कुठल्या पण गोष्टीला रडत असतेस. तुला मी एवढ्या महिन्यात नाही पाहिलं रडताना जेवढं या 2-3 दिवसात पाहतोय. आणि काय बालिश गोष्टी करतेस. तूच म्हणते काम असतं, वेळ नसतो, आणि परत आपणच म्हणायचं त्यांना वेळ नसतो. त्याने तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून नाहीत मान हलवली आणि तिचं हात ओढून एका साईडला मिठीत घेतलं. अहो सोडा, मला भूक लागली आहे. ती तिच्यापासून लांब जात म्हणाली. डोक्यावर पडलीयस का तू? काहीतरी वेगळंच वागतेस तू. काही झालं आहे का मला? तर आत्ता शंका येते ती तूच आहेस ना? तो जरा सिरियस होत म्हणाला. तिचं लक्ष नव्हतं, पण ती तर मस्त नाश्ता करत होती. त्याने डोक्यावर हात मारून घेतला. मिठू, तो जरा जोरात म्हणाला. काय? ऐकत आहे मी. बोला तुम्ही. ऐकते मी पण. पण मला भूक लागली आहे म्हणून बोलत नाहीये मी. ती त्याच्याकडे न बघतच म्हणाली. मला विचार तरी तुमचं नाश्ता झाला आहे का नाही? घरी माझ्या मागे मागे करत असते प्रत्येक गोष्टीसाठी. इथे आल्यावर कुठला किडा चावला आहे तुला? तो नाराजीने म्हणाला. आर्यन जास्त इमोशनल होऊ नका आणि लवकर करा नाश्ता. मला शॉपिंगला पण जायचं आहे आणि तिथे उद्याचं फंक्शन आहे, तिथली तयारी पाहायची आहे. दादूला एकट्याला होणार नाही. आणि आत्ता हा माझा एरिया आहे ना, आणि मी असंच वागतं. ती रिकामी प्लेट खाली ठेवत म्हणाली. तो तिच्या बोलण्यावर बारीक डोळे करून तिला बघत होता. असं का बघत आहात? ती असं म्हणतच तो नाश्त्यासाठी बसला
अजून अरुण, मी शॉपिंगला चालले तर तुमचे सगळे घरचे आणि फॉर्मल आहेत. आपल्याला उद्यासाठी काहीच नाही आहे. मी आज आपल्यासाठी खरेदी करते. तुम्हाला कुठला कलरचा ड्रेस घेऊन येऊन आणि पॅटर्न पण सांगा. ती असं म्हणतच तो तिच्याकडे मोठे डोळे करून पाहू लागला. कुठून घेऊन येशील मला कपडे? तो मोठी माणसं तुम्ही माहिती, मी आणते कुठून तरी. माझे कपडे जा घेऊन या, तुम्हाला पाहिजे आणि जांभळा रंगच चूज करा. आणि हो, आपण नवरा बायको आहोत त्यामुळे सेम घालणार आहोत म्हणून सांगते मी. ती त्याचं ते एक वाक्य ऐकून रागात म्हणाली, पण मी तुलाच आण म्हणालो ना. रागात जाण्यासारखं काय आहे? तो पण चिडून म्हणाला, तुमच्या बोलण्याचा टोन समजला मला आणि मी नाही वापरत महाग कपडे. यूज करते सध्या दुकानातले कपडे. पण तुम्ही नाही वेअर करणार म्हणून मी चांगल्या मोठ्या मॉलमध्येच चालले होते. तेवढं तरी ओळखते तुम्हाला. तुम्हीच ओळखत नाही मला. ती असं म्हणत रागात उठली. त्याने ती उठताच डोक्यावर हात मारून घेतला. मिठू, मी असं म्हणालो नाही बाळा. चुकीचं समजतेस तू मला. मी फक्त विचारत होतो. तो तिचा हात पकडत म्हणाला. आर्यन, हात सोडा. मी म्हणाले ना नाही आणणार मी. तू तर नाही तर. ती रागात म्हणाली, ओके नको आणू. मी पण आणत नाही. मी घालतो दुसरं काहीतरी असं तसंच. येतो मग सगळे मलाच बघतील. मग तू काही म्हणायचं नाही. तो तिच्या रागाला बघून गालात हसत म्हणाला, असं काय घालणार आहात जे सगळे तुम्हाला बघतील? ती त्याच्याकडे बघत म्हणाली, शॉर्ट्स आणि टी शर्ट. तो गालात हसत म्हणाला, अजून मी पाहिलं नाही आहे आणि बाकी कोण कसं बघेल? ती पटकन बोलून गेली आणि नंतर लक्षात येताच जीभ चावली. सो तुला असं म्हणायचं आहे की? तो की ला तानात म्हणाला, मला काही म्हणायचं नाही आहे. मी फक्त म्हणाले आणि तुम्ही कधी घालत आहे शॉर्ट्स आणि बाकी तुम्हाला नाही आवडत माहिती मला. ती त्याची नजर टाळत म्हणाली, तसं तर मी फक्त शॉर्ट्स घालायचो. तू आल्यापासून टी शर्ट घालतोय. तो तिच्या कानात कुजबुजला. तिने मान पटकन फिरवली. सोडा मला. ती त्याच्या हातून हात सोडवत म्हणाली, असं कसं चान्स सोडू मी? तो मनातच म्हणाला, तसं तर तू पण खूप. तो तिला अजून जवळ ओढत म्हणाला, काय खूप? तो डोळे मोठे करून म्हणाले, खूप कमाल दिसतेस तुझ्या फुटबॉल शॉर्ट्समध्ये. तो असं म्हणतच ती लाजली. सोडा मला. ती हळू म्हणाली, पण फक्त म्हणाली. त्याच्याजवळ ती तसंच उभी होती. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या कपाळाला कपाळ टेकवले. तिने अलगद आपले डोळे मिटले. त्याचे नाकास टोक तिच्या नाकाला स्पर्शून जात होतं. तिचे हार्टबीट सरकन वाढले. एक तर त्याचं सारखं जवळ येणं वाढलं होतं आणि तिला तिच्या भावना लपवणं असह्य झालं होतं. फक्त त्याने एकदा प्रेम आहे म्हणून हक्काने मिठी मारावी. त्याला भरभरून प्रेम करावं वाटत होतं. पण तिने त्याला वेळ दिला होता. भूतकाळाच्या जखमा त्याच्या अजून भरल्या नव्हत्या आणि पहिल्या प्रेमाच्या तर कसं भरतील? त्याच्या त्या रागीट स्वभाव, त्याची प्रेमाबद्दल असलेली भीती तिला समजली होती. ती फक्त तो व्यक्त होण्याची वाट पाहत होती. बाकी ती आहे त्यात खुश होती. नाही चालणार मला तू इग्नोर केलेलं, मला लक्ष न दिलेलं, माझ्या मागे पुढे न करणं, माझ्या आवडीनिवडी न जपणं. असं वाटतं तू जाऊच नाही मला सोडून. फक्त माझ्यासमोर असावं, माझ्यासाठी असावं. भीती वाटते मला तू माझ्या कंटाळून माझ्या अशा पॉझिटिव्ह वागण्याला. तिच्यासारखं कंटाळून गेलेली तर तिने पण अशीच सवय लावली होती. नो, तीच आणि तूच कधीच मोजमाप होऊ शकत नाही. पण तरी तुला माझा कंटाळा आला तर? म्हणून मला जास्त मित्र नाहीत. जास्त बोलत नाही मी लोकांची याचं वागण्यामुळे. खूप केअर करायला लागतो मी. कोणी जवळ आलं तर पॉझिटिव्ह होऊन जातो. पण असंच राहू वाटतं तुझ्याजवळ. भीती वाटते मला. दोघे मनातच एकमेकांचा विचार करत होते. आर्यनचा फोन वाजला. दोघांची तंद्री तुटली. मी जातो, मला वेळ होतोय. तिच्यापासून नजर करत म्हणाला, हां ठीक आहे, पण कपडे? ती परत फिरून तिथंच आली. मी काय म्हणालो मिठू, फक्त कुर्ता आणि पैजामा घे. मला साधेच आवडतात.